अहिल्यानगरमधील राड्याचा एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। जमावाने गाड्यांची तोडफोड केल्याचा व्हिडिओ बराच व्हायरल होतोय। रास्ता रोको आणि दगडफेक प्रकरणी 200 जणांवर सध्या गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे। पोलिसांनी आतापर्यंत 39 जणांना या संदर्भात ताब्यात घेतलाय आणि जमावाने जी दगडफेक केली त्या दगडफेकीमध्ये 7 पोलीस जखमी सुद्धा झाले। या संदर्भात आणखी माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी उमर सय्यद आपल्या सोबत आहेत। उमर, दृश्य आपण पाहतो या व्हिडिओच्या माध्यमातून 200 जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, पोलीस सुद्धा जखमी झालेले आहेत असं कळतं। नक्की श्रद्धा, काल झालेल्या घटनेनंतर आता नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्यामध्ये आंदोलनकर्त्याचा एक गट रिक्षाच्या काचा फोडताना आपल्याला या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे। या गटाने रिक्षाच्या काचा फोडल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न काल केला होता। खरं तर या घटनेनंतर आता तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। जवळपास 200 जणांवरती हा गुन्हा दाखल झाला आहे आणि यामध्ये स्वतः पोलीस फिर्यादी झालेले आहेत। खरं तर गुन्हा दाखल केला आहे आणि यामध्ये मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांना मारहाण करणे, सरकारी कामात मज्जाव करणे अशा स्वरूपाचे जे कलम आहे ते दाखल करण्यात आलेले आहे। आपण जर बघितलं तर पोलिसांनी आतापर्यंत 39 जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि रास्ता रोको दरम्यान जमावाने केलेल्या दगडफेकीत 7 पोलीस कर्मचारी देखील जखमी झालेले आहेत। सध्या शहरात शांतता असून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। श्रद्धा, अगदी या 200 जणांची सुद्धा चौकशी होईल आणि त्यातून काय आता समोर त्याकडे सुद्धा लक्ष असेल। धन्यवाद उमर, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।